हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे. आज होता स्नोईचा बाथ डे, म्हणून मी आज तुमच्यासाठी स्नोईचा बाथ व्हिडिओ घेऊन आली आहे. मी फर्स्ट घेतला आहे स्नोईचा फेवरेट टब. त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे लूक वॉर्म वॉटर, जे की जास्त गरम नाही आहे आणि जास्त थंड नाही आहे. आफ्टर दॅट मी घेतला आहे हिमालयाचा पेट शॅम्पू, जो की खूप यूजफुल आहे त्यांच्या फरसाठी आणि त्यांच्या स्किनसाठी. मी हा शॅम्पू यूज करते जेव्हा पण मी स्नोईला बाथ करत असते, जेव्हा तिला मी आंघोळ घालत असते तेव्हा मी हा पेट शॅम्पू यूज करते. तुम्हालाही मी सजेस्ट करेन की हा शॅम्पू तुम्हीसुद्धा तुमच्या पेटसाठी यूज करा, बिकॉज दिस इज व्हेरी गुड शॅम्पू फॉर युअर फर बेबी. आत्ता तुम्ही बघू शकता की लुकवॉर्म वॉटर मी किती घेतला आहे टबमध्ये. स्नोई आलेली आहे अंघोळ करायला, बघू शकता तुम्ही. मी थोडंसं पाणीचं टेम्परेचर वगैरे चेक केलं आहे आता की किती पाणी गरम आहे, आणि मी स्नोईला आंघोळ घालायला सुरुवात केली आहे. आणि स्नोई ना खूप गुड बेबी आहे, ती जराही त्रास देत नाही मला आंघोळ घालताना. ती एकदम शहाण्या बाळासारखी आंघोळ करून घेते. बघू शकता तुम्ही ती किती शांतपणे आंघोळ करत आहे. आफ्टर दॅट हा जो स्क्रब आहे त्याने मी स्नोईला, त्याच्यामध्ये ना एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही ते ओपन करून त्याच्यामध्ये शॅम्पू ॲड करू शकता आणि पाणी, त्याच्यामुळे थोडंसं फेस होतो त्याने, आणि तुम्ही हे तुमच्या फर बेबीवरती, तुमच्या कॅट्सवरती अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे तिच्या जे हेअरमध्ये जे पण डर्ट आहे ते इझिली निघून जातं. आणि हा खूप सॉफ्ट आहे, ज्याच्यामुळे तिला तुम्ही कितीही रब केलं तरीसुद्धा त्यांना काय असं इंजरी होणार नाही आहे, कारण की त्याचं तो जो स्क्रब आहे तो खूप सॉफ्ट आहे. मी तिला त्या स्क्रबने मस्तपैकी स्क्रब केलेला आहे तिच्या हेअर्सवरती. आणि नंतर मी मस्तपैकी मी हे पाणी चेंज केलं आहे, कारण की ते शॅम्पूचं पाणी होतं आणि मग तो शॅम्पू तसंच तिच्या ह्याच्यावरती राहील, म्हणून मी ते पाणी आता चेंज करत आहे. आणि मी हे पाणी 3 वेळा चेंज करणार आहे, कारण की त्यांच्या फरमध्ये ते जे पण शॅम्पू आहे ते नीट क्लीन झालं पाहिजे म्हणून. आता मी थोडंसं पाणी परत एकदा चेक करत आहे की पाणी हे बरोबर आहे का. बघू शकता तुम्ही स्नोई किती सपोर्टिव्ह आहे. स्नोई जरा पण त्रास देत नाही मला आंघोळ घालताना, म्हणजे ती लिटरली एकदम शांत आहे. नॉईज बिलकुल पण नाही करत ती. ह्याच्यानंतर तिचे चांगले शॅम्पू तिच्या हेअरमधून निघून जाण्यासाठी मी तिला असं नळाखाली धरलं आहे, तरीसुद्धा ती बिचारी किती सपोर्ट करत